राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक, रेल्वे स्थानकांच्या नामांतरासंदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। गडकरी अपमान सहन करत असल्याची संजय राऊतांची टीका, तर भाजप 400 काय 200चाही आकडा गाठू शकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवींचा भाजपात प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मित्रपक्षांच्या दबावापुढे भाजप बॅकफूटवर, 34 ते 35 ऐवजी भाजप राज्यात 31 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। मुंबईसह राज्यात भाजपचं धक्कातंत्र, मुंबईतल्या 4ही विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता। अजित पवार गटाची भाजपकडे 7 जागांची मागणी, मात्र भाजप 4 जागा देण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे गटाचे मुंबई पूर्व उपनगरातले 2 विद्यमान आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, शिंदेंकडून वेट अँड वॉचचा सल्ला, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर, घोषणेला अर्थ नाही, पक्षीय पातळीवर निर्णय होणार, भाजपच्या दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। तुमची साथ असेल तर लवकरच मोठं पाऊल उचलणार, सुनेत्रा पवारांचे बारामती लोकसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत। अजित पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे यांचा बोलविता धनी एकनाथ शिंदे, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, तर शिवतारे आज बारामतीत काय बोलणार याकडे लक्ष। आगामी निवडणुकांसाठी इंडिया आघाडीचे नेते ॲक्शन मोडवर, शरद पवारांची निफाडमध्ये, उद्धव ठाकरेंची वाशिममध्ये, तर राहुल गांधींची धुळ्यात सभा।